त्यांना 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली भौतिक तज्ज्ञ म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे: कुणीही हुशार मूर्ख मोठ्या, अधिक जटिल आणि अधिक हिंसक गोष्टी बनवू शकतो, परंतु त्याच्या उलट दिशेने जाण्यासाठी अलौकिक बुद्धिमत्ताच हवी. कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची असते. प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्ती जबाबदार नसते. वास्तविकता ही सुद्धा केवळ एक भ्रमच आहे, फक्त त्यात जरा सत्यता असते. एकमेव वास्तविक मौल्यवान गोष्ट म्हणजे आपले अंतर्ज्ञान. एखादी व्यक्ती जगायला तेव्हाच सुरुवात करते जेव्हा स्वतःच्या विश्वाच्या बाहेर निघून न्यायाळू लागते. वृत्तीत कमकुवतपणा असेल तर तो चारित्र्य कमकुवत बनवतो. आकलन क्षमतेत अफाट क्षमता असते हेच जगाचे शाश्वत रहस्य होय. ज्याने आयुष्यात कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. महान विचारांना अनेकदा दुर्बळ मनांचा हिंसक विरोध सहन करावा लागला आहे. सारासार विवेकबुद्धी म्हणजे 18 वर्षात मिळालेल्या पूर्वग्रहांचा साठा होय. संपूर्ण विज्ञान हे काही नसून दररोजच्या आपल्या विचारामध्ये शुद्धता आणणे होय. शांतता बळाने राखता येत नाही, ती केवळ समजून उमजून साध्य केली जाऊ शकते. भूतकाळातून शिका, वर्तमानात जगा, भविष्याबाबत आशावादी राहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारणे थांबवू नका. जगात जिज्ञासा असण्याची स्वतःची काही कारणे आहेत. 2 गोष्टी अमर्याद आहेत: विश्व आणि मानवी मूर्खपणा. त्यात मला विश्वाबद्दल खात्री नाही. 3रे महायुद्ध कोणत्या शस्त्रास्त्रांवर लढले जाईल हे मला ठाऊक नाही, परंतु 4थे महायुद्ध नक्कीच लाठी व दगडांनी लढले जाईल. मेंढींच्या कळपाचे एक निर्दोष सदस्य तयार होण्यासाठी एक मेंढर बनणे आवश्यक आहे. मृत्यूची भीती ही सर्व भीतींपेक्षा सर्वात न्याय्य आहे, कारण जो मेला आहे त्याच्यासाठी अपघात होण्याचा धोका संभवत नाही. मी उत्कट देशभक्तीच्या नावाखालील वीरपणा, हिंसाचार आणि घृणास्पद मूर्खपणा यांचा तिरस्कार करतो. अणुशक्तीच्या प्रकाशनामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशिवाय सर्व काही बदलले आहे. या समस्येचे निराकरण मानवजातीच्या हृदयात आहे. उच्च विचारांना नेहमीच हलक्या विचारांचा हिंसक विरोध होत आलेला आहे. जेव्हा माणूस पूर्वग्रहांना बळी पडतो तेव्हा तो हे समजू शकत नाही. त्याकरिता प्रामाणिकपणे आणि धैर्याने आपली बुद्धिमत्ता वापरणे आवश्यक असते. सुंदर गोष्ट जी आपण अनुभवू शकतो ती म्हणजे रहस्य. हे सर्व सत्य, कला आणि सर्व विज्ञानाचे स्रोत आहे.